कोकण विशेष सुंदल करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप पाणी, चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल, 1 कप तांदळाचं पीठ, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, चिमूटभर हिंग, 1 चमचा उडदाची डाळ, कढीपत्ता, 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर, खोवलेलं ओलं खोबरं. पाणी गरम करत त्यात मीठ आणि तेल घालायचं आणि तांदळाचं पीठ घालत त्याची उकड काढायची आणि मळून घ्यायची. याचे अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे करायचे आणि याला वाफवून घ्यायचं. आता गरम तेलात मोहरी, जिरं, हिंग, उडदाची डाळ, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, सुकी लाल मिरची आणि कांदा, काजू घालायचे आणि परतून घेत यात चवीप्रमाणे मीठ, साखर आणि वाफवलेले सुंदल घालायचे आणि परतून घेत वाफ काढायची. आता यावर आवडीप्रमाणे कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा चव घालायचा. झाले आपले कोकण विशेष सुंदल तयार. हा कुठला पदार्थ आहे? कारण मी हे नावच पहिल्यांदा ऐकते. हा साधारण कोकणामध्ये जास्त बनवला जातो, कारण कोकणात मुळात तांदूळचं पीक भरपूर असतं आणि तांदळाचे पदार्थ कोकणात खूप खाल्ले जातात. त्यामुळं हा कोकणी पदार्थ म्हणलं तरी काही हरकत नाही. म्हणजे सुरुवातीला काय करूयात? आता ह्याच्यासाठी लागणारे आपल्याला आपण पाणी ठेवलंय, 1 कप पाणी उकळत ठेवलंय. आता त्याच्यामध्ये ही 1 कप पिठी आपण ह्याच्यात घालून ह्याची मोदकाला जशी आपण उकड काढतो ना तशी उकड काढून घ्यायची. अच्छा, तर आता पाण्यामध्ये थोडं मीठ घालूया. हा, पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल, चवीपुरतं मीठ. म्हणजे थोडक्यात उकडीच्या मोदकाची जशी अगदी अगदी तशीच. आणि यामध्ये आता पीठ घालायचं. म्हणजे सेम आपण जसे मोदकाला उकड काढतो ना तशीच उकड काढून घ्यायची. बऱ्याचदा असं होतं की उकडीच्या मोदकाची पिठी राहिलेली असते, तर त्यापासून पण हा पदार्थ बनवतो. आणि हा ना खूप पौष्टिक पदार्थ आहे आणि सकाळच्या वेळेला नाश्त्याला खाण्यासाठी तर अतिशय उपयुक्तच आहे. म्हणजे आणि लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना असा आवडणाराच असा पदार्थ आहे हा. हल्ली काय आहे ना, लोक इतकी हेल्थ कॉन्शियस झाली आहेत ना, त्यामुळं सकाळी नाश्त्याच्या पदार्थामध्ये सुद्धा हल्ली लोक विचार करतात नेमकेपणाने काय खायचं. मला वाटतं आणि यामध्ये भाज्या जरी घातल्यात तरी चालेल ना? हो हो अगदी. आणि मुख्य म्हणजे ना, हे उकड काढून तुम्ही आदल्या दिवशी ठेवू शकता मळून आणि दुसऱ्या दिवशी पण करू शकता. खूप तुमचा वेळ वाचतो. अगदी 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 आयत्या वेळेस पण तुम्ही हे बनवू शकता. अगदी. आता आपण ही उकड या भांड्यात काढून घेऊ. आता ही चांगली मळून घेऊया. आणि आता ह्याचे छोटे छोटे गोळे करायचे. अच्छा, साधारण लिंबा एवढे नाही, खूप लहानच, म्हणजे लहान छोटे छोटे करायचे, गुलाबजाम एवढे. आपण ह्याचे सगळे असे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला वाफवायचे आहेत. स्टीमरची प्लेट आहे त्यावर ठेवते. अगदीच हे स्टीमर वगैरे नसेल, चाळणीवर ठेवून वाफवलं तरी चालेल. अगदी. किंवा इडलीचं जी इडली पात्र आहे त्यात केलं तरी काही हरकत नाही. आता ही आपण साधारणपणे एक 10 ते 15 मिनिटं याला चांगली वाफ आणून देऊया. अच्छा, आणि हे वाफवून तयार होतंय तोवर तुमचं, आता तुम्ही फूड बिझनेस पण करताय, इतके अनेक वर्ष कुकिंग करताय, तर काही टिप्स तुम्हाला द्यायला आवडेल का? हो, नक्कीच आवडेल ना. उन्हाळ्यात काय होतं, दही लवकर आंबट होतं. अच्छा. कधी कधी आपण लावतो दही, बाहेर जातो आणि मग ते बाहेर राहिलं की थोडंसं का होईना आंबट होतं. तर ते टाळण्यासाठी दही लावतानाच काय करायचं, थोडीशी पिठी साखर घालायची आणि रवीने घुसळून ते दही लावायचं, म्हणजे अजिबात आंबट होत नाही. आता हे जवळपास 15 मिनिट आपण वाफवून घेतलेले. वाह वाह, मस्त असं ते ना, छान असं त्याला चकाकी आलेली आहे, ग्लेज आलेला आहे, तिथपर्यंत हे वाफवून घ्यायचं. मस्त. आता काय करूयात? आता आपण ह्याला फोडणी द्यायची. अच्छा, फोडणी करता तेल गरम झाले. आता आपण उपम्याला जशी फोडणी देतो ना तशी साधारण ती फोडणी असते. अच्छा. आता थोडंसं आपण मोहरी टाकूयात, थोडे जिरे टाकूयात, थोडासा हिंग आणि मुख्य म्हणजे उडदाची डाळ. अच्छा. उडदाच्या डाळीने याला फार सुंदर चव येते. ती थोडी अशी गुलाबी करायची उडदाची डाळ. अच्छा. आता ह्याच्यात थोडासा कढीपत्ता, हिरव्या मिरचीचे तुकडे, थोडीशी लाल मिरची,
सुकी लाल मिरची, ही पण ऑप्शनल आहे. हां, म्हणजे तुम्ही कमी तिखट खात असाल तर एकच मिरची घातली तरी चालेल. थोडासा कांदा घालू आता ह्याच्यात, आणि आवडत असतील तर तुम्ही काजू घालू शकता. अच्छा, मस्त फोडणी बसते, खूप छान असा सुवास तरवळलाय. आता कांदा हा मस्त गुलाबी झालेला आहे. आपण थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ टाकूया, चवीप्रमाणेच टाकायचं, कारण आपण ह्याच्यात पण थोडंसं मीठ टाकलेलं आहे. थोडीशी साखर, आणि आता ह्याच्यात आपण वाफवलेले हे सुंदल घालूयात. आता आपण याला एक छान वाफ आणून घेऊया. अच्छा, आता 5 मिनिटं झालेली आहे. बघूयात आपण आता. वा, क्या बात आहे. इतके सुंदर दिसतात ते सुंदर, आणि इतकं सुंदर त्याला कोटिंग आलेलं आहे. कोथिंबीर घालूयात आता. कोथिंबीर आणि ओलं खोबरं. खूप सुंदर दिसतंय, अतिशय टेम्पटिंग. म्हणजे तुम्हाला मोठे तर खाऊ शकतात, पण लहान मुलांना जर डब्यासाठी काय तुम्ही ऑप्शन पर्याय बघत असाल तर हा एक खूप छान पर्याय आहे, आणि हेल्दी ऑप्शन. हेल्दी आहे. आणि मुख्य म्हणजे एक दिवस आधी तुम्ही तयारी करून ठेवू शकता, आणि दुसऱ्या दिवशी फक्त उठून स्टीम करायचं आणि परतायचं.